हॅलो हाय सर्वांना नमस्कार. तर सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे वेळोवेळी टाकलेले व्हिडिओज तुम्हाला लगेच अपडेट होतील. तर आणि यापूर्वीचे सगळे भाग आपल्या प्लेलिस्ट मध्ये उपलब्ध आहेत. तर सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 146 मराठी कथा. वाड्यावर वाढदिवसाचा तो दिमागदार सोहळा पार पडून 2 दिवस झाले होते. वाड्यातील पाहुणी मंडळी हळूहळू आपल्या आपल्या गावाला परतली होती. डॉक्टर रोहित आणि पल्लवी सुद्धा वाड्यावरून गेले होते. पण वाढदिवसाच्या तिसऱ्या दिवशी सकाळी पाटील वाड्याच्या मुख्य बेडरूम मध्ये मात्र एक वेगळंच युद्ध पेटलं होतं. सकाळची कोवळी किरणं खिडकीतून आत येत होती. बेडवरची मुकली शिवांशी आणि छोटा प्रियांश एका बाजूला झोपले होते, पण दुसऱ्या बाजूला शिवम आणि प्रिया एकमेकांकडे खूप रागाने पाहत उभे होते. आता काय होणार होतं कुणास ठाऊक. सकाळी सकाळी बेडरूम मध्ये क्यूट युद्ध चालू झालं होतं आणि पेटणार होतं कदाचित. प्रिया म्हणाली, अहो मी तुम्हाला शेवटचं सांगते हा, आजपासून प्रियांशच्या कोणत्याही गोष्टीत तुम्ही पडायचं नाही. काल रात्री त्याला ताप आल्यासारखं वाटत होतं, तरी तुम्ही म्हणालात की तो मुलगा आहे, कणखर झाला पाहिजे. औषध द्यायला सुद्धा अडवलं तुम्ही. प्रियाने कमरेवर हात ठेवून ढापरत म्हटलं. शिवमने नुकताच अंघोळ करून टॉवेलने केसच पुसत बाहेर येत कपाळावर आठ्या घातल्या आणि म्हणाला, अहो राणी सरकार, जरा दमाने घ्या. काल रात्री त्याला दात येत असल्यामुळे थोडं अंग गरम होतं. त्याला लगेच औषधाची बाटली पाजायची काही गरज नव्हती. तू ना मुलाला अति लाड करून मऊ बनवतेस बरं का. उद्या चालून त्याला रॉयल शेतकरी व्हायचंय, चॉकलेट बॉय नाही, कळलं का. आणि आता ती पण जरा चिडून म्हणाली, अहो तो फक्त 1 वर्षांचा आहे, आहे की नाही. आणि त्याला तुम्ही आता कुठला शेतकरी बनवताय आताच. प्रियाचा आवाज जरा चढला होता. आणि शिवांशीने काल ती सोन्याची चेन तोंडात टाकली तरी तुम्ही तिला रागवला नाहीत. उलट हसत म्हणालात, माझी राजकन्या सोन्याशी खेळते. हा सरळ सरळ भेदभाव आहे की नाही. आणि प्रिया, तो म्हणाला, आणि प्रिया तू आता अति करतेस हं. शिवमही आता चिडला. दोघांचा आवाज वाढल्यामुळे बेडवर झोपली दोन्ही मुलं दचकून जागी झाली. आधी प्रियांशने भुनभुन सुरू केली आणि त्याला कंपनी देत शिवांशीनेही रडायला सुरुवात केली. नेहमी मुलं रडली की दोघेही धावत जायचे, पण आज दोघांचाही इगो म्हणजे अहंकार मध्ये आला होता. आणि ती म्हणाली, बघा तुमच्या आवाजामुळे मुलं उठली, जा घ्या तुमच्या शिवांशीला कडेवर. प्रियाने तोंड फिरवून घेतलं आणि तो म्हणला, मी का जाऊ. प्रियांश पण रडतोय ना, आधी तू त्याला घे, मगच मी शिवांशीला घेणार. शिवम बेडच्या बाजूला असलेल्या खुर्चीवर हात घट्ट बांधून बसला. बेडवर दोन्ही मुलं पाय झाडत गळा काढून रडत होती, मम्मा मम्मा करून. पण नाही, दोघांनाही आज काय झालं होतं कुणास ठाऊक. पण प्रिया खूप चिडली होती. पण हे दोघं नवरा बायको एकमेकांवर एकमेकांकडे डोळे मोठे करून पाहत होते. आणि तो म्हणाला, आधी तू नमते घे, मग मी घेईन. अशी जणू पैंजच लागली होती दोघांमध्ये. मुलांच्या रडण्याचा आवाज थेट खालच्या बैठकीत गेला. आईसाहेब आणि आबासाहेब हातात दुधाच्या वाट्या घेऊन वर येतच होते. आणि मुलांचा आरडाओरडा ऐकून दोघेही घाईघाईने बेडरूमच्या दारापाशी आले. आतलं दृश्य पाहून आबासाहेबांनी तर कपाळावरच हात मारून घेतला आणि म्हणले, अरे देवा, हे काय चाललंय. पोरं इथून रडून रडून बेजार झालीत आणि ह्या तुम्ही दोघं काय पुतळ्यासारखे उभे आहात, त्यांना घ्यायचं सोडून. अरे देवा, हे काय चाललंय. पोरं इथे रडून रडून बेजारी झाली आणि दोघांचं काय. इथे उभे राहून तुम्ही पुतळ्यासारखे उभे आहात. आईसाहेबांनी कडाडून विचारलं. आणि आईसाहेबांनी लगेच पुढे होऊन रडणाऱ्या प्रियांशला कडेवर घेतलं आणि आबासाहेबांनी शिवांशीला लगेच प्रेमाने उचलून घेतलं. आबासाहेबांच्या कडेवर जातात शिवांशीने त्यांच्या पांढऱ्या दाढीबरोबर खेळायला सुरुवात केली आणि तिचे रडणे थांबले. आईसाहेबांनी शिवांशच्या पाठीवर हात फिरवला. काय हो राजे, बुद्धी गहाण ठेवली का तुम्ही. पोरांना रडत ठेवून कसले हिशोब चुकते करताय दोघं. आबासाहेब आता भारदस्त आवाजात शिवमला दटावत म्हणाले. भांडण मिटवण्याऐवजी आणखीनच वाढलं होतं आता. नेहमी आबासाहेब बोलले की शिवम गप्प बसायचा, पण आज त्याचाही पारा चढला होता. तो म्हणाला, आबासाहेब तुम्ही सांगा तुमच्या लाडूबाईला, हिने काय लावले. मुलांवरून रोज सकाळी उठून माझं डोकं खात असते. मी प्रियांशला शिस्त लावतोय तर हिच्या मते मी त्याच्यावर अन्याय करतोय. प्रिया जरा घाबरत म्हणाली, अन्यायच करताय तुम्ही. प्रिया आबासाहेबांच्या मागे लपत म्हणाली, कारण तिला माहिती होतं जर ही तिच्या अहोंना जरा वाकडं बोललं किंवा चुकीचं वाटलं तर नक्की अहो कानाखाली जोरात आवाज काढतील. म्हणून ती लपली होती आबासाहेबांच्या मागे आणि म्हणाली, बघा ना, काल पल्लवीने प्रियांसाठी एक खेळणं आणलं होतं,
तर हे म्हणतात की त्याला मातीत खेळू द्या, खेळण्याची गरज नाही. पल्लवी आणि रोहितच्या समोर मला किती संकोच वाटला असेल. आणि तो म्हणाला, अगं मातीत खेळून शरीर सुदृढ होतं, शहरातल्या पोरांसारखं त्याला काचेच्या घरात ठेवायचंय का? अगं शेतातच राबायचंय ना. शिवमने तावातावाने म्हटलं. आणि ती म्हणाली, हो का? मग मी तर शहरातलीच आहे ना, मग मला नाही आवडत मुलं सारखी आजारी पडलेलं, त्यांचे हातपाय मातीने खराब झालेलं, म्हणून मी त्यांना खूप जपते. प्रियाने जुना मुद्दा उकरून काढला होता. आणि आता शहराचा आणि गावाचा काय संबंध आला यात? शिवमचा आवाज आणखी वाढला आणि तो जरा चिडलाच होता आणि असा म्हणाला, कारण ती शहरातली असून पण खेड्यात राहत होती ना. पण शिवांशला म्हणजे शिवमला खूप राग आला होता शिवांश विषयी असं बोलल्यानंतर. दोघांच्या मधील भांडण आता क्यूट न राहता चांगलंच वाढत चाललं होतं. दोघही जुन्या पुराण्या गोष्टी काढायला लागले होते. आई साहेब आणि आबासाहेबांनी एकमेकांकडे पाहिलं. मुलांना कडेवर घेऊन दोघेही शांतपणे बेडवर बसले. आणि आबासाहेब गंभीर होत म्हणाले, झालं की अजून काही बाकी आहे? शिवमराजे, लाडूबाई, तुम्ही दोघांनी ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आईचं प्रेम काळजीपोटी असतं आणि बापाचं प्रेम मुलांना भविष्यासाठी तयार करण्यासाठी असतं. यात कोणताही भेदभाव नाही. जर तुम्ही दोघं मुलांसमोर असे भांडत राहिला तर मुलांवर काय संस्कार होणार सांगा आता तुम्ही. आईसाहेब हसून म्हणाल्या. आणि राहिला प्रश्न गावचा आणि शहराचा, तर सुनबाई तुम्ही याच मातीच्या प्रेमात पडून इथे आलात ना, मग राजेंच्या विचारांना समजून घ्या ना. आणि राजे तुम्ही सुद्धा जरा मऊ वागा. पोरं अजून खूप लहान आहेत, बायको खूप लाजूक आहे आणि त्यांचे विचार पुढारलेले आहेत. त्यांना नाही आवडत तर नाही आवडत ना, मातीत मुलं माकलेली. होईल सवय हळूहळू त्यांना. आणि नाही झाली तर नाही झाली, त्या तुमच्या शब्दाच्या पलीकडे नाहीत ना, तरीही तुम्ही त्यांना बोलता का? अहो काय हे, घरच्या जबाबदाऱ्या मुलांच्या जबाबदाऱ्या खूप आहे. मग होते चिडचिड. मग तुम्हाला पण त्या बोलल्या म्हणून काय झालं, समजून घ्या ना तुम्ही. असं म्हणून ते खाली निघून गेले. आबासाहेबांनी शिवांशीला शिवमच्या कडेवर दिलं. आईसाहेबांनी प्रियांशला प्रियाच्या कडेवर दिलं. आणि चला आता हे भांडण इथंच संपवायचं असं म्हणून निघून गेले. आज दिवसभरात मला तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावरही राग दिसता कामा नाही. जर पुन्हा भांडण झालं तर आज मुलांना घेऊन आम्ही शेतात निघून जाऊ. मग बसा दोघं घरात भांडत. आबासाहेबांनी हसून फायनल वॉर्निंग दिली होती. आबासाहेबांच्या या रॉयल धमकीमुळे शिवम आणि प्रिया दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. मुलांच्या गोड चेहऱ्याकडे पाहून दोघांचाही राग क्षणात विरघळला. शिवमने हळूच प्रियाच्या पायावर पाय मारला. तशी प्रियाने त्याला डोळे मोठे करून दाखवत म्हणली, मला तुमच्याशी नाही बोलायचंय, हटा. जसे आईसाहेब आबासाहेब बाहेर गेले तसे तो जरा तिला म्हणवत म्हणला, ओ राणी सरकार, अहो काय हे, किती चिडचिड कराल हो, सोडा ना नुसवा. तरी ती ऐकेच ना. तिने त्याच्याकडे वरचा प्रियांशला घेतलं आणि दोघांना पण घेऊन बाथरूम मध्ये आंघोळीला निघून गेली. आणि रागाने बाथरूमचा दरवाजा धाडकन लावला. सकाळी आईसाहेबांनी कसंही करून भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला होता, पण नाही. दोघही शेजारच्या गावात एका नातेवाईकांच्या वास्तुशांतीसाठी मुलांना घेऊन निघून गेले. शिवमची जीवापाड काळजी करणाऱ्या प्रियाने आज त्याला साधं दूध आणि नाश्ता सुद्धा विचारलं नव्हता. म्हणूनच तर वाड्याच्या मुख्य हॉलमध्ये मात्र शांततेच्या नावाखाली एक मोठं वादळ घोंगावत होतं. आणि आता काय होणार होतं या दोघांमध्ये कुणास ठाऊक. दुपारचे 2 वाजले होते. शिवम डेअरी फार्म वरून घरी परतला. उन्हाचा कडाका आणि कामाचा व्याप यामुळे अधिकच थकलेला होता तो. तो हॉलमध्ये आला आणि त्याने सोफ्यावर आपली डायरी ठेवली. प्रिया किचन मधून बाहेर आली, पण तिच्या चेहऱ्यावर सकाळी आबासाहेबांनी दिलेली ताकीद पूर्णपणे गायब झाली होती. तिच्या मनात सकाळचा तो शहराचा आणि गावचा मुद्दा अजूनही सलत होता. दुपारी जेव्हा रॉयल शेतकरी घरी आला तेव्हा प्रिया, थंड पाणी दे ग. डेअरीवर आज जरा जास्त धावपळ झाली. शिवमने सोफ्यावर मान टाकून डोळे मिटून म्हटलं होतं. आणि आता खरंच पुरुष हे असेच असतात बरं का. सकाळी कितीही भांडण झालं बायको बरोबर तरी दुपारपर्यंत सगळं विसरून जातात, पण बायका नाही, नेहमी लक्षात ठेवत. असंच काहीसं इथं झालं होतं. तो पुन्हा रोजच्या सारखं खूप प्रेमाने म्हणाला, ओ राणी सरकार, अहो पाणी आणा थंड, खूप थकवा आला आहे. पण रोज असं तो उन्हातून आल्याबरोबर थंड लिंबू सरबत आणणाऱ्या प्रियाने पाणी आणलं ते पण जरा रागानेच. आणि ते आणून त्याच्या समोर टेबलवर आपटलं. आणि शिवमला आता खरंच खूप राग आला होता. उन्हातून आल्यामुळं जास्त तानातान झाली होती त्याची. आणि प्रियाने पाण्याचा ग्लास टेबलावर जोरात आदळला. त्याचा मोठा आवाज ऐकून शिवमने दचकून डोळे उघडले आणि म्हणाला, हे काय आहे प्रिया, साधं पाणी मागितलं तर तू ग्लास का आपटतेस? शिवमचा
शिवमला तिचा हा अवतार आवडला नाही. आणि ग्लास सापडत नाही तर काय करू मी पाटील, ग्लास सापडणार नाही तर काय करू मी पाटील. तुम्ही सकाळी आबासाहेबांच्या समोर मला काय म्हणालात, शहरातल्या पोरांसारखं काचेच्या घरात ठेवायचं आहे का? म्हणजे तुम्हाला काय दाखवायचं होतं, मी शहरातून आले म्हणून मला मुलांची काळजी कशी घ्यावी हे समजत नाही, की मी अजूनही या वाड्याला आणि तुमच्या गावाला आपली मानू शकले नाही. प्रियाचा आवाज थेट पट्टीत पोहोचला होता आणि शिवम पण आता ताडकन उठून सोफ्यावरून उभा राहिला आणि त्याचाही पारा चढला होता आणि तो म्हणला, प्रिया, सकाळचा विषय तिथेच संपला होता ना? आबासाहेबांनी समजवलं होतं ना? मग दुपारी घरी आल्यावर पुन्हा तोच जुना राग घेऊन का बसली असतो? मी फक्त प्रियांशच्या तब्येतीबद्दल बोलत होतो. तब्येतीबद्दल? ती म्हणाली, की तुमच्या इगो बद्दल? प्रियाने थेट शिवमकडे पाहतच विचारलं आणि ती म्हणाली, तुम्हाला फक्त तुमचा रॉयल रुबाब महत्वाचा आहे. तुमचा मुलगा आहे का म्हणून त्याने मातीतच खेळणं पाहिजे, त्याने कणखर झालं पाहिजे. पण तो आजारी पडला की रात्रभर जागून त्याला कडेवर मी घेऊन बसते, तुम्ही नाही, कळलं का? प्रियाचे हे शब्द शिवमच्या जिव्हारी लागले होते. तो नेहमी मुलांवर आणि प्रियावर जीवापाड प्रेम करायचा, पण प्रियाने त्याच्या प्रेमावरच प्रश्नचिन्ह उभे केले होते. तो म्हणाला, प्रिया, तोंड सांभाळून बोल हा. शिवमचा आवाज आता संपूर्ण वाड्यात घुमला होता. ती म्हणाली, मी रात्री जाग राहत नाही म्हणून मला मुलांची काळजी नाही का? अगं पण प्रिया, स्वतःच्या अहंकारापोटी माझ्या बापाच्या प्रेमाचा निलाव करू नको. डेअरी फार्मचं काम, शेतीचं काम सगळं कुणासाठी करतोय मी? मुलांच्या भविष्यासाठीच ना. आणि तू अशी कशी बोलू शकतेस ग? असा विचार तरी कसा करू शकतेस? ती म्हणाली, हो, करत असाल, पण माझ्या मुलांवर फक्त तुमच्या एकट्याचा अधिकार नाही. मी त्याची आई आहे आणि मला जर वाटत असेल की मी शहरातली आहे आणि माझे विचार तुम्हाला पटत नाही तर मला इथे राहण्याचा काही अधिकार नाही. प्रियाने रागाच्या भरात अत्यंत टोकाचं पाऊल उचललं. म्हणजे काय म्हणायचंय तुला? शिवमने डोळे मोठे करत विचारले. ती म्हणाली, मला म्हणायचं होतं, जर तुम्हाला माझ्या पद्धतीचा राग येत असेल तर मी मुलांना घेऊन काही दिवसांसाठी माहेरी जाते, शहरात चालली जाते. तिथे तरी माझ्या मुलांना माझ्या पद्धतीने शांतता मिळेल. प्रिया थेट जिना चढून वर बेडरूम मध्ये निघाली आणि तो म्हणाला, प्रिया थांब, पाऊल पुढे टाकायचं नाही. शिवम मागे ओरडला, पण प्रियाने न ऐकताच जाऊन बेडरूमचा दरवाजा जोरात बंद करणार तेच शिवमने जोरात दरवाजा ढकलला आणि तो उघडला. त्याने प्रियाचा हात जोरात घट्ट पकडून ठेवत मागे वळत म्हणला, काय हे? अगं किती आणि काय काय बोलशील? ती पण रागाने म्हणाली, हो, बोलणार बोलणार, मी बोलणार. काय करणार तुम्ही? तो म्हणला, प्रिया, हे जरा अतिपेक्षा जास्तच अति होतंय बरं का. तू कुठेही जाणार नाहीस असं म्हणून त्याने जरा जोरात हात दाबला. तिच्या हाताला आता वेदना झाल्या आणि ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली, हे बघा, हात सोडा, मला खूप दुखतंय, सोडा. तो म्हणाला, दुखू दे, तू मला सोडून जाणार या विचाराने माझं काळीच दुखतंय, त्याचं काय? आणि ती त्याला जोरात धक्का देत म्हणाली, अहो, हात दुखतोय माझा, सोडा ना. आणि तो धमकी देत हात सोडत म्हणाला, ठीक आहे, सोडतो, पण पुन्हा मला सोडून जाण्याची भाषा केली तर गाठ माझीशी आहे, लक्षात असू दे. तू फक्त शिवम पाटलांचं अतोनात प्रेम बघितलंयस, राग बघितला नाही. असं म्हणून तिला बेडवर धक्का देऊन स्वतःचे डबडबलेले डोळे बाहेर पडला. सकाळी आबासाहेब आणि आईसाहेब शेजारच्या गावात गेले होते, त्यामुळे वाड्यात पूर्ण शांतता असेल असं वाटलं होतं. पण दुपारच्या त्या रणरणत्या उन्हात शिवम आणि प्रियाच्या यांच्यातील वादाने चांगलंच पेट घेतला होता. शिवम रागाच्या भरात वाड्यातून बाहेर निघून गेला आणि प्रिया बेडरूम मध्ये रडत रुसून बसली होती. तितक्यात वाड्याच्या मुख्य वेशीतून एक गाडी आत आली. शिवमचा जीवाभावाचा मित्र अतुल आणि त्याची पत्नी जान्हवी आणि त्याचा मुलगा वंश अचानक वाड्यावाले होते. आजही वंशला चिमुकल्या शिवांशी बरोबर खेळायचं होतं म्हणून तो सारखा हट्ट करत होता. म्हणून अतुलने थेट गाडी वाड्यावर वळवली होती. हॉलमध्ये प्रवेश करताच अतुलने हाक मारली, शिवम, कुठे आहेस रे? तुझं जावई आलाय शिवांशीला भेटायला, असं तो खोडकरपणे चेष्टा करत म्हणाला. पण हॉलमध्ये पूर्ण शांतता होती. जान्हवीने इकडे तिकडे पाहिलं आणि म्हणाली, अहो, वाड्यावर आज इतकी शांतता कशी बरं? आईसाहेब, आबासाहेब कुठे दिसत नाहीत, मुलंही दिसत नाहीत. तेवढ्या जिन्यावरून प्रिया खाली येत असलेली दिसली. तिचे डोळे रडून लाल झाले होते आणि चेहऱ्यावर प्रचंड राग होता. जान्हवी आणि अतुलला अचानक समोर पाहून तिने पटकन आपले डोळे पुसले आणि स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला आणि अतुल म्हणाला, अरे वहिनी, तुम्ही आणि तुमचे डोळे लाल का झाले? काय झालं? अतुलने काळजीने विचारले. आणि छोटा वंश तर लगेच बेडरूमच्या दिशेने पळायला लागला आणि म्हणाला, मम्मा, शिवांशी कुठे आहे? मला तिच्याबरोबर खेळायचंय. आणि प्रिया म्हणाली, वंश बेटा, शिवांशी आणि प्रियांश आज आजी आजोबरोबर दुसऱ्या गावात गेले, ते संध्याकाळी येतील.
प्रियाने वंशला जवळ घेत अत्यंत प्रेमळ आवाजात सांगितलं. तिचे ओठ थरथरत होते. जान्हवीने प्रियाचा हात पकडला आणि म्हणाली, प्रिया, तू आमच्यापासून काहीतरी लपवतेस. काय झाले? भाऊजी कुठे आहेत? भांडण झाले का तुमच्यात? जान्हवीच्या मायेच्या प्रश्नाने प्रियाचा बांध फुटला. तिने अतुल आणि जान्हवीला दुपारी जे काही घडलं ते सगळं सांगून टाकलं. ते स्वतःला काय समजतात? मी शहरातून आले म्हणून मला मुलांची काळजी नाही. मला सरळ सरळ माहेरी जाण्याची धमकी द्यायला मजबूर केलं त्यांनी. मग काय करू मी? आजपासून मी त्यांच्याशी जन्मत कधीच बोलणार नाही. आणि प्रियाने अंतिम निर्णय सुनावला होता. अतुलने स्वतःच्या मित्राची बाजू न घेता त्याच्या बायकोची बाजू घेतली, पण हक्काने. अतुलने सगळं ऐकून घेतलं. तो शिवमचा बालपणीचा मित्र होता, त्यामुळे शिवमचा स्वभाव त्याला चांगलाच ओळखून होता. तो हसला आणि प्रियाच्या समोर जात म्हणाला, वहिनी, मी शिवमचा मित्र आहे, पण आज मी त्याची बाजू अजिबात घेणार नाही बरं का. तू चुकलाय ना, आणि खूप चुकीचं बोललाय तुम्हाला. त्याला वाटतं की फक्त तोच रॉयल शेतकरी आहे आणि त्याचाच रुबाब चालणार. शहरातल्या पोरांसारखं ठेवू नका. म्हणजे काय वहिनी, तुम्ही तुमचं एवढं सुंदर शहर, तिथलं सुख सोडून या गावात आलात आणि या वाड्यातलं आपलं मानलं. शिवमने तुमच्या त्या त्यागाचा आदर करायला हवा होता. येऊ देत त्याला, त्याची चांगली खातिरदारी करतो मी. आणि ते बोलणं ऐकून जर असं का होईना प्रियाला आधार असल्यासारखं वाटलं आणि अतुलने आपल्या मित्राची चूक मोठ्या मनाने मान्य केलेली पाहून प्रियाचा राग थोडा शांत झाला होता. पण तिनं तोंड फिरवून घेतलं आणि म्हणाले, अतुल भाऊजी, तुम्ही काहीही सांगत असाल तरी मी त्यांच्याशी बोलणार नाही म्हणजे नाही. त्यांचा तो इगो त्यांनाच मुबार. जान्हवीने पुढे होऊन प्रियाच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, प्रिया, हे बरोबर बोलतायत. शिवम भाऊजींचं बोलणं चुकीचं होतं, पण तू विचार कर ग. ते दुपारी डेअरीवरून आले. उन्हाचा कडाका होता, कामाचं टेन्शन आणि त्यात सकाळी आबासाहेबांसोबत झालेली बोलणी. या सगळ्यांचा राग त्यांच्या या सगळ्यांच्या रागामुळे त्यांच्या तोंडातून ते शब्द निघाले असतील ग. नवऱ्याचे 4 शब्द रागाच्या भरात आले म्हणून वाडा सोडून माहेरी जाण्याची भाषा आपल्या राणी साहेबांना शोभते का? सांग बरं तू. ती म्हणाली, तरीही ताई, मी त्यांच्याशी बोलणार नाही. आणि प्रियाचा हट्ट आता शिगेला पोचला होता. आणि ती म्हणाली, जान्हवी ताई, तुम्ही त्यांची बाजू घेऊ नका. प्रिया आता हट्टच धरून म्हणाली, रागात माणूस काहीही बोलेल का? आणि मी कुठे वाडा सोडून जात होते? मी फक्त मुलांना काही दिवसांसाठी आजी आजोबांकडे घेऊन जायचं म्हणत होते. मग आता मी जाणार नाही आणि त्यांचं तोंडही बघणार नाही. ते घरात असेल तर मी किचन मध्ये जाईल, ते जेवायला बसले तर मी उपाशी राहील, पण मी बोलणार नाही म्हणजे नाही. अतुलने जान्हवीकडे पाहून डोळा मिचकावला आणि त्याला समजलं होतं की प्रिया वहिनी मनातून खूप हळव्या आहेत, फक्त शिवमच्या शब्दामुळे दुखावल्या गेल्यात. तो म्हणाला, बरं वहिनी, एक काम करा, तुम्ही बोलूच नका त्याच्याशी. त्याला चांगलंच धडा शिकवला मिळाला पाहिजे की नाही. अतुलने एक युक्ती लढवली आणि म्हणाला, आम्ही दोघं आज संध्याकाळपर्यंत इथेच आहोत आणि शिवम जेव्हा बाहेरून येईल ना, तेव्हा आम्ही चांगली शाळा घेतो की नाही बघा. त्याच्या चुकीची जाणीव होईल त्याला. मग बघा आमचा पाटील कसा तुमच्या पाया पडतो ते. अतुलच्या या मिश्किल बोलण्यावर प्रियाचा रडवलेल्या चेहऱ्यावर थोडंसं हसू तरी आलं होतं, पण तिने लगेच चेहऱ्यावर एक गंभीर भाव आणले. छोटा शिवांश बाजूला उभा राहून आपल्या बाबांकडे पाहत होता आणि म्हणाला, बाबा, मग आज शिवांशी नाहीये तर मी कोणासोबत खेळू? असं वंश म्हणाला. तर ते म्हणाले, प्रिया मामी आहे ना, मग तिच्यासोबत खेळ, तिचा राग घालवण्यासाठी. वाड्याच्या हॉलमध्ये आता जान्हवी आणि अतुलने मोर्चा सांभाळला होता. प्रियाने शिवमशी बोल राहण्याचा निश्चय केला होता, तर दुसरीकडे वाड्याच्या बाहेर शिवम सुद्धा अस्वस्थ होऊन वाड्याकडेच पाहत होता. अतुल आणि जान्हवी आता शिवमला कसा धडा शिकणार, प्रियाचा हा अबोला कसा सुटणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे. संध्याकाळचे 5 वाजले होते. सूर्याची लाली पाटील वाड्याच्या कळशावरून रेंगाळत होती. वाड्याच्या विस्तीर्ण हॉलमध्ये अतुल, जान्हवी आणि प्रिया एकत्र बसले होते. छोटा वंश सोफ्यावर बसून खेळण्याशी खेळत होता. अतुलने नुकताच चहाचा कप खाली ठेवला आणि दाराबाहेर पाहिलं. जान्हवी, प्रिया वहिनी, ऐका, गाडीच्या बाहेर हॉर्न वाजलाय. वाटते आपले रॉयल शेतकरी वाड्यावर परतलेत. अतुलने हळू आवाजात पण अत्यंत उत्साहाने सांगितलं, येऊ देत त्यांना. मी आधीच सांगितले, मी त्यांच्याशी एकही शब्द बोलणार नाही. प्रियाने ताट मानेने तोंड फिरवून घेतलं होतं आणि ती कडक तडक किचन मध्ये निघून गेली. आणि शिवम जेव्हा वाड्याच्या पायऱ्या चढून आत आला तेव्हा त्याचा राग थोडा शांत झाला होता, पण चेहऱ्यावर अजूनही अस्वस्थता होती. दुपारी रागाच्या भरात तो वाड्याच्या बाहेर निघून गेला होता, पण त्याचं मन संपूर्ण वेळ प्रियापाशीच घुटमळत होतं. असंच असतं, पुरुषांच्या मनापासून प्रेम असलं की कितीही भांडण झाली तरी तीच व्यक्ती सतत जवळ हवी असते ना.
असंच इथे पण काहीसं झालं होतं. एवढ्यात मुलांवरून दोघांच्या मध्ये वाद होत होता, पण तरीही दोघे एकमेकांना सोडून कधीच जरा वेळेपुरतेच दूर गेले नाही. पण आता हे जरा जास्तच झालं होतं. आज हॉलमध्ये पाऊल टाकतात समोर अतुल आणि जान्हवीला पाहून शिवमला धक्काच बसला, कारण ते पण काल गेलेच होते आणि परत आज हजर झाले होते वाड्यावर. आणि तो म्हणाला, अरे अतुल, जान्हवी वहिनी, तुम्ही कधी आलात? आणि आईसाहेब बाबासाहेब नाही आले का मुलांना घेऊन? शिवमने त्यांना पाहून विचारलं. आणि अतुल सोफ्यावरून उठला. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू नव्हतं. तो अत्यंत गंभीर आवाजात म्हणाला, आईसाहेब आणि आबासाहेब मुलांना घेऊन तर अजून आले नाहीत, पण शिवम, आम्ही दुपारी 2:30 आलो इथे आणि जे काही पाहायला मिळेल ते पाहून खरंच खूप वाईट वाटलं रे. आणि शिवम म्हणाला, म्हणजे काय पाहायला मिळालं? शिवमने जरा गोंधळूनच विचारलं होतं. आणि जान्हवी पुढे होत म्हणाली, अहो, आम्ही आलो ना तेव्हा प्रियाचे डोळे रडून रडून लाल झाले होते भाऊजी. तिने बॅग पण भरून ठेवली होती आणि मुलांना घेऊन शहरात जायच्या तयारीत होती. आणि आम्ही तिला कसं बसं थांबवलंय, पण भाऊजी, तुम्ही तिच्याशी असं बोलायला नको होतं. शिवमच्या काळजाचा आता ठोकाच चुकला होता आणि प्रिया खरोखर जाण्याच्या तयारीत होती. त्याच्या मनात अपराधीपणाची भावना जागी झाली, पण त्याचा पुरुषी अहंकार अजूनही जागा होता. पण अतुल, तिने सुरुवात केली होती माझ्या बापाच्या प्रेमावर संशय घेण्याची. अतुलने त्याचं मध्येच बोलणे कापत म्हणाला, बस शिवम, आता एकही शब्द बोलू नकोस. अतुलने त्याला हक्काने अडवले आणि जान्हवीकडे पाहून डोळा मिचकावला. आणि हे त्याची चांगलीच फिरकी घेणार होते. बघ शिवम, तू आमचा मित्र आहेस, पण आज तू साप चुकलास. अतुल गंभीरपणे म्हणाला, प्रिया वहिनींनी ठरवलं की त्या तुझ्याशी जन्मात कधीच बोलणार नाही आणि त्यांचा हा निर्णय अगदी योग्य वाटतोय मला. जोपर्यंत तू स्वतःला बदलत नाहीस तोपर्यंत त्यांनी तुझ्याशी बोलूच नाही. काय? तो म्हणाला, काय? ती माझ्याशी बोलणार नाही? शिवमचा रुबाब आता एका झटक्यात हवेत विरघळला होता. अरे पण ती किचन मध्ये आहे का? मी जातो आणि लगेच बोलतो तिच्याशी. आणि जान्हवी म्हणाली, नाही भाऊजी, तुम्ही तिथे जायचं नाही. जान्हवीने त्याला अडवलं. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे. आणि जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्यू फॉर वॉचिंग.